आरोपी मोहम्मद अफजल अन्सारी ह्याला 13 वर्षानंतर वसई विरार क्राईम युनिट 2 ह्यांनी अटक केलेली आहे। घटना अशी आहे, वसईतील वालीव पोलीस स्टेशन अंतर्गत एका बाईचा निर्घृण खून करून आरोपी हा फरार होता। आरोपीचा तपास गेल्या 13 वर्षापासून होता, परंतु आरोपीचा काही सुगाव लागत नव्हता। परंतु ज्या वेळेला पोलिसांनी पुन्हा पुन्हा त्या केसवरती स्टडी करू लागले, तेव्हा 13 वर्षानंतर मोहम्मद अन्सारी यांना चेन्नईवरून अटक करण्यात पोलिसांना यश आले। यामध्ये घटना अशी आहे, आपल्या स्वतःच्या मुलाला सासू वारंवार न भेटू देण्याचा राग ह्या मोहम्मद अन्सारी ह्याच्या डोक्यात होता। त्यावेळेला ह्यांनी ह्या सासूचा काटा करायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला। त्यांनी सासूचा मर्डर केल्यानंतर हा अजमल अन्सारी हा पहिला गेला आपल्या बहिणीकडे कलकत्ता इथे जवळपास 5 दिवस त्यांनी कलकत्ता इथे बहिणीकडे राहिल्यानंतर त्याच्या मनात भीती वाटू लागली की पोलीस माझा मागोवा घेतील आणि मला अटक करतील। तेथून तो तामिळनाडू इथे गेला। तामिळनाडू इथे त्यांनी 5 वर्ष कडियाचं कामकाज करून आपलं उदरनिर्वाह केला आणि नाव बदलत तो तिकडे राहत होता। त्यानंतर पुन्हा तो चेन्नई येथे गेला। चेन्नईमध्ये गेल्यानंतर त्याच्या बहिणीला किंवा भावाला हा कधीतरी कॉन्टॅक्ट करत असेल, कधीतरी फोन करत असेल। या तांत्रिक विश्लेषणाने पोलिसांनी त्यांच्यावरती पहारा ठेवला। पोलिसांनी त्यांचा पहारा ठेवला, परंतु भावाला त्यांनी कधीच फोन करत नसल्याचं त्यांना निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या बहिणीचा जो मोबाईल आहे तो ट्रेस करण्यासाठी प्रयत्न चालू केला। काही दिवसांनी पोलिसांनी बघितलं की ह्याचा बहिणीच्या फोनवरती कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्याचा मागोवा हा चेन्नई पर्यंत असल्याचा त्यांनी तपास केला। मग चेन्नईमध्ये गेल्यावरती तांत्रिक विश्लेषणानंतर आणि भरपूर तपास केल्यानंतर हा चेन्नईत काम करून आपलं नाव बदलून राहत होता हे पोलिसांना लक्षात आले आणि पोलिसांनी त्याला अटक केली। बघा, आपण कितीही हुशारी केली, कितीही पळण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना एक जरी कोणता सुगावा लागला तरी आरोपीला पकडण्यासाठी भरपूर असते। आता या सर्व घटनेबद्दल पोलीस अधिकारी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। आमचे पोलीस आयुक्त श्री निकेत कौशिक सर हे आम्हाला वारंवार सूचना देत असतात की गंभीर गुन्ह्यातील परंतु उघडकीस न आलेले जे आरोपी फरार आहेत त्या आरोपींना ताब्यात घेऊन अटक करून सदरचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्हाला सूचना देत असतात। त्या सूचनांच्या अनुषंगाने वालीव पोलीस स्टेशन CR नंबर 352/2023 302-326 हा 2013चा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये गुन्हा केल्यापासून मोहम्मद अजमल मोहम्मद अन्सारी वय 44 हा गुन्हा केल्यापासून 13 वर्ष फरार होता। सदर आरोपीने त्याची सासू ही त्याला त्याच्या पत्नीला आणि नवजात मुलाला भेटू देत नाही या कारणावरून सासूचा त्याने मर्डर केलेला होता। त्यावरून वालीव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। गुन्हा केल्यापासून आरोपी फरार होता। हा सुरुवातीला चेन्नई येथे गेला होता। चेन्नईवरून काही दिवस राहून तो मग पंजाबला गेला होता। पंजाबला काही दिवस राहून परत तो चेन्नईला आलेला होता आणि चेन्नईला तो 5 वर्षापासून पोफल या नावाने कढाई काम करण्याचं काम करत होता। आमच्या टीमला तांत्रिक विश्लेषण व इतर बातम्यांच्या मार्फतीने आरोपीच्या बाबतीत सुगावा लागला। आमची टीम कुराडे व हे स्वतः व त्यांच्या पाटील हे स्वतः जाऊन त्यांनी त्या ठिकाणी चेन्नई येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि सदरचा गुन्हा तब्बल 13 वर्षानंतर उघडकीस आणलेला आहे।